जरांगे पाटील यांच्या चलो मुंबईच्या घोषणेनंतर आता सरकार अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री 2 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहेत। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री हे आढावा घेणार असल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, जरांगेंच्या चलो मुंबईच्या घोषणेनंतर आता सरकार अलर्ट मोडवर आलंय, काय अधिकची माहिती आहे? मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेपासून जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार असल्याचा इशारा, आमरण उपोषणाचा इशारा दिला। त्यानंतर आता या बाबतीमध्ये प्रशासकीय पातळीवरती सरकार ऍक्टिव्ह झालं असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्री येत्या 2 दिवसामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार आहेत। विशेषतः याच्यामध्ये मराठवाड्यातील प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्याच्यामध्ये कुणबी किंवा कुणबी मराठा संदर्भातल्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्याच्या बाबतीमध्ये किती प्रमाणपत्र दिली गेली, किती नोंदी सापडल्या, याबाबतची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं काय प्रक्रिया पार पाडली गेली किंवा काय काय केलं आहे याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे, जेणेकरून निर्णय प्रक्रिया जी सरकारची याच्या पुढे असणार आहे। म्हणजे 24 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यापासून आतापासून तेव्हापर्यंत जो काळ आहे तो निर्णय प्रक्रियेचा काळ असणार आहे। तर कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा, त्यासाठी काय दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यासाठी काय डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडे घेतली। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।